स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि जबरदस्त असणारच आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बीटमार्क ओपन करून घ्यायचे आपल्याला. बीटमार्क कायचे अशा प्रकारचे तुम्हाला दिसून येणार आहे. तर काय करायचं, पहिलं प्लसवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे तो इथून एक घ्यायचा आहे. तर इमेज आपल्याला एक घ्यायचं आहे, तर हा इमेज घेतो आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये गेल्यानंतर याची जी ऑपोसिटी आहे हे आपल्याला ठेवायचे 19 ठेवायचे आणि दुसऱ्या बेटपासून या इमेजला इथून हे करायचं, घ्यायचं पुढं आणि जिथं आपले ग्रुप संपतात तिथपर्यंत याची लेंथ ठेवायची. त्यानंतर याला टॅप करून इथं खाली घ्यायचं अशा प्रकारे लेअरच्या ओव्हरऑल लुक अशा प्रकारचा तुम्हाला दिसून येणार आहे. तर परत पहिल्या स्टार्ट पाशी यायचं, प्लसवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे तिथून एक ॲड करून घ्यायचं, दुसरा घ्यायचा, हा घेऊ आपण. नंतर पुढं जायचं आहे, परत पुढं ग्रुप आपले जिथं पुढं संपत आहेत तिथे यायचं, परत प्लसवरती क्लिक करून आपले जी इमेज आहे ती सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे पुढं ॲड करून घ्यायचे. हे छोटे जे इमेज आहे त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला हा जो पहिला इमेज आहे तो का व्यवस्थित दिसत नाही, आपण दुसरा घेऊ, हा घेऊ. तर ही जी लेंथ आहे ती पहिल्या बीटपर्यंत ठेवायची. त्यानंतर काय करायचं, आपला ग्रुप एडिट करायचे. त्या एडिट ग्रुपवरती इथं ग्रुपवरती गेल्यानंतर एडिट ग्रुपचा खाली एक ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून काय करायचं आहे, इथं जे 2 नंबरचा ग्रुप दिसतोय, 2 नंबरचा इमेज दिसतोय, त्याच्यावर क्लिक करून ते कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल कसं दिसून येईल. त्यानंतर आपला जो इमेज असेल ते इथे दिसेल तुम्हाला, तर तुम्ही तो घेऊ शकता. त्यानंतर परत बॅक यायचं, पहिला जो आपला ग्रुप आहे तो एडिट झाला, परत दुसऱ्या ग्रुपवर जायचं, सेम प्रोसेस करायचे, इथं जायचं आहे, परत हा इमेजवर गेल्यानंतर आपला जो इमेज आहे तो इथून घ्यायचा आहे. परत तिसरा जो इमेज आहे ग्रुपपाशी जायचं, परत सेम प्रोसेस आहे, दुसरा फोटो इथे ॲड करून घ्यायचा. कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर आपला जो फोटो आहे तिथे ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे सगळे ग्रुप एडिट करायचे. कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. तर आपण 50% आता आपलं काम केलेलं आहे. आता आपण इफेक्ट यायला द्यायचे आहेत. तर सिम्पली बॅक यायचं, आपण हा जो इफेक्ट आहे तो इथून कॉपी करायचा. कॉपी केल्याच्या नंतर हा जो पहिला इमेज तुम्हाला दिसत आहे ह्याला देऊन टाकायचे. त्यानंतर काय करायचं आहे, तर पुढं जिथं आपले ग्रुप संपत आहेत तिथे यायचं. ग्रुप कुठं संपत आहेत आपले 12.20 पर्यंत आल्याच्या नंतर मी तुम्हाला एक अशा प्रकारचं PNG दिलेलं आहे. मी तुम्हाला अशा प्रकारचं एक PNG दिलेला आहे, तो इथून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे याला वरती सेट करायचं आहे. PNGची लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची. इथं लास्टच्या ह्याच्या इमेज आहेत हा चेंज करायचा आपण इथनं, कारण ते व्यवस्थित दिसत नाही. तर आपण हा घेऊ, त्याच्या जागेवर हा इथं आहे ऑलरेडी. तर आपण कोणता हा
आपण असू शकतो ऑलरेडी पुढं. कोणता घेऊ? हा घेऊ. तर काय करायचं आहे, तर एक काम करूया आपण. तुमचे फोटो असे नसतील ना तर याला तुम्ही हे करायचं आहे, परत तिथे स्टार्टला यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर असं एक शॅडो तुम्हाला द्यायचं. फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून इथं कलर अँड ग्रेनाइट सिलेक्ट करायचं आहे. असं वरती करायचं. इथं खाली ब्लॅक शॅडो आला पाहिजे अशा प्रकारे. त्यानंतर इथं व्हाईट कलर सिलेक्ट करायचं, ट्रान्सपरंट करून टाकायचं. याला ओव्हरलुक यायचा अशा प्रकारचं दिसून येईल. त्यानंतर बॅक यायचं. परत तो शॅडोची लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची. त्यानंतर बॅक आल्यानंतर परत गॅलरीमध्ये जायचं आहे. आपला जो PNG मागाशी तुम्हाला दिलता तिथून डाउनलोड म्हणजे इम्पोर्ट म्हणजे घ्यायचं आहे आणि ते असं खाली सेट करायचे, शेवटपर्यंत ठेवायचे. ओव्हरलुक असं दिसून येईल. त्यानंतर परत काय करायचं, बॅक यायचं. मागाशी जो इफेक्ट इथून डाउनलोड केला होता तिथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर जिथं आपले ग्रुप संपत आहेत तिथं यायचं आहे. तिथून देऊन टाकायचं. याला प्रत्येक इमेजला तोच द्यायचा इफेक्ट आपण. आपला इथं व्हिडिओ रेडी झालेला आहे. त्यानंतर याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. थँक्यू. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.